आमच्या रक्तामध्ये विलासराव आहे, श्वासात विलासराव आहे, दैवत विलासराव आहे, मंदिरमध्ये विलासराव आहे. मी एक 100 नावं अशी घेऊ शकतो की जे लातूरसाठी विलासराव देशमुख साहेबांनी केलं आणि त्याला लातूरकर विसरणार नाही. कारण लातूर म्हणजेच विलासराव देशमुख साहेब आणि विलासराव देशमुख साहेब म्हणजेच लातूर. रवींद्र चव्हाण लातूरला आले, त्यांनी इथल्या संस्कृतीवर, शिक्षणावर त्यांनी काय काम केले हे सांगायला पाहिजे. जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे कार्यकर्ता मेळाव्यासाठी लातूर येथे आले होते आणि वादग्रस्त वक्तव्य त्यांनी जे नवं ते लातूरला हवं म्हणणारे आणि लातूरचा विकास करणारे विकासरत्न विलासराव देशमुख साहेब यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. तर आपण लातूरकरांकडून जाणून घेऊ की त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहेत. तर लातूरकरांचं आपल्या मते आपण जाणून घेऊया. चव्हाण साहेबांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. पण आमच्या रक्तामध्ये विलासराव आहे, श्वासात विलासराव आहे, दैवत विलासराव आहे, मंदिरमध्ये विलासराव आहे. आणि हे आम्ही म्हणजे ते सहनच करू शकणार नाहीत विलासरावांच्या विरोधाने असं बोललेलं. काल परवाचं एक उदाहरण देतो तुम्हाला आम्ही की अजितदादांना एका पत्रकाराने विचारलं होतं की तुम्ही कोणत्या मुख्यमंत्र्यांना तुमच्या काळामध्ये जास्त काम केलेलं बघता. तर ते एका झटक्यात बोलले आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब. तर चव्हाण साहेबांना असं कळायला पाहिजे की लोकनेत्यांना जर तुम्ही असं बोलत असाल तर हे बरोबर नाही आहे. आणि सेकंड थिंग त्यांनी त्यांच्या KDMC पुरतं बघावं. जे मिंदे वगैरे आहेत जे त्यांना दाबतात ते त्यांचे शर्मिंदी आहेत, त्यांना दाबलं पाहिजे. इथं हे लातूर आहे पिलू. लातूरची जनता ही एकदम सुशिक्षित आहे, त्यांना कळतं कोणता चांगलं कोणतं वाईट काय नाही, ते कुणाच्या मागे राहायचं काही नाही. त्यांनी आत्ता आपल्या माध्यमावर माफीसुद्धा मागितलेली आहे. नाटकाचे डोळे पुसणे, कार्यकर्ते नाही आहेत, काय करणार मग आता. जे लातूरवाल्यांना तुम्ही जर विलासरावांचं नाव जर खराब करत असाल, लातूरवाले कसं ऐकतील त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांना फक्त जे त्यांच्या पक्षात उरलेत 40-50% तर बाहेर राहिलेले आहेत. आणि निष्ठावंताला तुम्ही डावलताय, बाहेरच्याला तुम्ही घेताय, बरोबर नाही. या आता तुम्हाला काय वाटतं या विषयावर? नाही, मला येत नाही बोलायला. माननीय प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे त्यांनी जे वक्तव्य केलं अतिशय चुकीचं वक्तव्य केलं. ते म्हणाले की विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी पुसून काढू. अहो कसं पुसणार? लातूरच्या सामान्य नागरिकाला जो तेव्हा रेल्वे स्टेशनला जातो तेव्हा त्यांना विलासराव देशमुख साहेबांची आठवण येते की लातूरला रेल्वे विलासराव साहेबांनी आणली. जेव्हा एखादा व्यापारी विमानतळाच्या दिशेनं जातो तेव्हा त्याला लक्षात येतं की विलासराव देशमुख साहेबांनी विमानतळ लातूरसाठी आणलं. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना जेव्हा शैक्षणिक बोर्डाचं इथं ऑफिस दिसतं तेव्हा लातूरकरांना ते पण आठवण येते की विलासराव देशमुख साहेबांनी बोर्डाचं इथं ऑफिस आणलं. असे अनेक विषय आहेत. मी एक 100 नावं अशी घेऊ शकतो की जे लातूरसाठी विलासराव देशमुख साहेबांनी केलं आणि त्याला लातूरकर विसरणार नाही. कारण लातूर म्हणजेच विलासराव देशमुख साहेब आणि विलासराव देशमुख साहेब म्हणजेच लातूर हे एक समीकरण झालेलं आहे. आणि साहेब म्हणायचे की जे नवं ते लातूरला हवं. काय केलं नाही विलासराव देशमुख साहेबांनी? विलासराव देशमुख साहेब हे लातूर म्हणून जगले आणि लातूरकर विलासराव देशमुख साहेब म्हणून जगले. अहो आजही विलासराव देशमुख साहेबांच्या पश्चातमध्ये एखादी घटना जर घडली तर सामान्य नागरिक सहज बोलून जातो विलासराव देशमुख साहेब असते तर असं झालं नसतं. म्हणजे लातूरकरच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये विलासराव देशमुख आहेत. इथं पक्ष वगैरे हा विषय नाही आहे. भाजप, काँग्रेस कुठलेच पक्ष इथं नाहीत. विलासराव देशमुख साहेब ही एक लातूरची सांस्कृतिक पक्ष आहे. याला भाजपचे भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी असतील किंवा मंत्री असतील ते कायमच वादग्रस्त वक्तव्य करत आहेत आणि विरोधकाला त्या वादग्रस्त वक्तव्यातून त्यांनी थांबवलं जातं आहे. ते वेगळ्या पद्धतीनंच राजकारण केलं जातं आहे आणि राजकारणामध्ये खून करणारे असे अनेक लोक जे काही आरोपी आहेत त्या लोकांना त्यांनी संधी दिली जाते आहे. त्याच्याबद्दल काय वाटतं? नाही, भाजप म्हणजे वॉशिंग मशीन झाले. तुम्ही कसंही वागान भाजपमध्ये जा. आणि हे असं बालिश वक्तव्य एखाद्या नेत्याबद्दल करणं, अहो ते कसले प्रदेशाध्यक्ष? त्यांना कुठल्या भागात जाऊन जर काय बोलायचं हे जर कळत नसेल, त्या भागातली अस्मिता काय? विलासराव देशमुख साहेब ही लातूरची अस्मिता आहे आणि तुम्ही त्या अस्मिताबद्दल बोलता. ह्याला लातूरकर तर उत्तर ह्या काही दिवसात दिलंच, पण हे बोलणं योग्यच नाही. आणि तोडो फोडो राज्य करो ही भूमिका तर नेहमीच भाजपने घेतलेली आहे. आज जर आचारसंहिता नसती तर हे लातूरच्या लोक रोडवर आले असते आणि ह्याचा जाहीर निषेध केला असता. त्यांना तोडाफोडाचं राजकारण आम्हाला येत नाही का, किंवा आम्हाला बोलता येत नाही का, असं आहे ना. तुम्हाला काय वाटतंय?
सर आपण आता जसं बोललात की स्पीचेस त्यांची लूज टॉकिंग असेल, भाजपचे जरी पदाधिकारी तुम्ही पाहिलं असेल मागचे जे निवडणुका झाल्या नगर परिषदेच्या औस्यामध्ये हिट स्पीच लोकप्रतिनिधीच्या समोर देतात लोक कुठल्याही विषयावर, एखाद्या जातीवर, कुठला अफजल खान याच्यावर तुम्ही रिझल्ट पाहिला असेल. हे संस्कृती आहे आपल्याकडे. लोकांना रोष घेऊ नका लोकांचा. रवींद्र चव्हाण लातूरला आले, त्यांनी इथल्या संस्कृतीवर, शिक्षणावर त्यांनी काय काम केले हे सांगायला पाहिजे होतं. परदेशचा माणूस लातूरला आला म्हणजे काहीतरी अपेक्षा असतात लोकांना, कुठली स्कीम नवीन सुरू करायला असेल. एकदम त्यांनी डायरेक्ट साहेबांच्या संदर्भात, विलासरावजींच्या संदर्भात असं बोलणं खूप चुकीचं आहे. आणि नक्कीच या ठिकाणी लातूरकरांच्या या संतप्त भावना आहेत आणि लातूरकर जे रवींद्र चव्हाणने वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांच्या भावना या संतप्त आहेत. लातूरहून माधव पिटले, लोकमत.com, लातूर.